हॅलो गाईज, कशा आहात? तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी। तर चला बनवायला घेऊयात। पहिले तर दोडक्याची साल वगैरे काढून घेऊयात आणि कांदा चिरून ठेवलाय, कोथिंबीर पण चिरून ठेवली, बघू शकता तुम्ही। आता फक्त दोडक्याची साल काढून घ्यायची आणि दोडका चिरून घ्यायचा आहे 4 ते 5 भागांमध्ये। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। झालेला आहे दोडका चिरून, बघू शकता तुम्ही। तर आता दोडका 4 भागांमध्ये कट करून घेऊयात, कारण की जे आपण मसाला करणार आहोत त्याच्यात भरण्यासाठी, तर त्यात आपल्याला तो ॲड करायचा आहे, त्याच्यामुळे दोडक्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही करून घेतलेले आहेत। आता आपण मसाला बनवायला घेऊयात की त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे। ते शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका। आता सगळे मसाले टाकून घेऊयात आपण। सर्वप्रथम आपण हळद टाकू। हळद टाकल्यानंतर मिरची पावडर, घरातला कांदा लसूण मसाला, सब्जी मसाला, गरम मसाला आणि थोडीशी धणेपूड, हे सगळं ॲड केलेलं आहे आता। तर त्याच्यामध्ये आता कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊयात आपण, जी चिरली होती ती। आपण ह्याच्यामध्ये तेल ॲड करून एकजीव करून घेणार आहोत मसाला। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊयात। कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि तेल 5 ते 10 मिनिटं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये आता जे मसाला भरून आपण दोडका ठेवला होता तो दोडका ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तेल गरम झालेलं आहे, तर आपण एक एक करून दोडका जो भरलेला होता तो आपण आता त्याच्यामध्ये टाकूयात अशा प्रकारे, तुम्ही बघू शकता। आणि त्याला 10 मिनिटं तरी ॲटलिस्ट आपण त्याला परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। दहा ते 15 मिनिटं चांगला परतून झालेले आहेत। आपण आता पाणी ॲड करून घेऊयात
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटते आहे. थँक्यू सो मच.